12वा पाठ बघूया. उत्तर अमेरिका खंड. उत्तर अमेरिका हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील 3ऱ्या क्रमांकाचे खंड आहे. हे लक्षात राहू द्या. क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील 3ऱ्या क्रमांकाचे खंड कोणते? उत्तर अमेरिका खंड. आणि 2ऱ्या क्रमांकाचे खंड कोणते? आफ्रिका खंड. हे पूर्णपणे उत्तर व पश्चिम गोलार्धात आहे. नायगारा धबधबा, कोलोरॅडो नदीने केलेली ग्रँड कॅनल ही खोल खडई या खंडाची वैशिष्ट्य आहे. हा बघा, नायगारा धबधबा आहे. स्थान, विस्तार व सीमा बघूया. या खंडाचा अक्षवृत्तीय विस्तार 7 अंश उत्तर ते 83 अंश 30 मिनिटे उत्तर आहे. बघा, हे आपल्याला अक्षवृत्तीय विस्तार विचारणार नाही, पण यावरून त्या प्रदेशाचं हवामान कळतं. आपल्या भारताच्या कोणत्या दिशेला आहे ते कळतं. समोर बघूया. याचा रेखावृत्तीय विस्तार 12 अंश 20 मिनिटे पश्चिम ते 172 अंश 25 मिनिटे पश्चिम यांच्या दरम्यान आहे. आकृती 2 पहा. खंडाच्या पश्चिम, पूर्व व उत्तर दिशेस कोणते महासागर आहे ते पहा. या खंडाच्या दक्षिणेला कोणते खंड आहे ते शोधा व त्यांची नावे लिहा. हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे की खंडाच्या पूर्व पश्चिम दिशेला कोणते महासागर आहे, हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. प्राकृतिक रचना बघूया, महत्त्वाचा आहे. उत्तर अमेरिका खंडाचा प्राकृतिक नकाशा पहा. त्यात तुम्हाला उत्तरेस अलास्का पर्वतरांगा दिसेल. त्यात माउंट मॅकिनले हे खंडातील सर्वोच्च शिखर आहे. हे महत्त्वाचं आहे. उत्तर अमेरिका खंडातील सर्वोच्च शिखर कोणते? माउंट मॅकिनले. पश्चिम किनाऱ्याला समांतर अशी रॉकी पर्वतश्रेणी आहे. हे सुद्धा लक्षात राहू द्या. पश्चिम किनाऱ्याला समांतर आहे रॉकी पर्वत. पश्चिम किनारपट्टीजवळ किनारी पर्वतरांग, कास्केड, सिएरा नेवाडा इत्यादी पर्वतरांग आहे. रॉकी पर्वतीय भागात कोलोरॅडो पठार आहे. कोलोरॅडो नदीने निर्माण केलेली घड निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. तिला ग्रँड कॅनल म्हणतात. दक्षिणेला मेक्सिकोचे पठार आहे. ईशान्येला लॅब्राडोर पठार असून या पठाराच्या दक्षिणेस पूर्व किनाऱ्याला समांतर अशी ॲपेलेशियन पर्वतरांग आहे. ॲपेलेशियन पर्वतरांग व रॉकी पर्वत यांच्या मधल्या भागात विस्तीर्ण मध्यवर्ती मैदान आहे. नैऋत्येस ॲरिझोना, दक्षिणेस मेक्सिको इत्यादी वाळवंटी प्रदेश आहे. मेक्सिकोच्या दक्षिणेकडे कमी रुंदीचा भूभाग आहे. हा चिंचोळा भूभाग म्हणजे उत्तर अमेरिका व दक्षिण अमेरिका या खंडांना जोडणारी संयोग भूमी आहे. या भूमीला मध्य अमेरिका असे नाव आहे. या संयोग भूमीच्या दक्षिण भागात पनामा कालवा आहे. हा कालव्याचं नाव लक्षात राहू द्या, पनामा कालवा. या खंडाची पूर्व किनारपट्टी विस्तृत आहे, परंतु पश्चिम किनारपट्टी अरुंद आहे. क्रिकेटच्या खेळासाठी प्रसिद्ध असलेली वेस्ट इंडिज बेटे, क्युबा, बहामा इत्यादी बेटांचा अंतर्भाव उत्तर अमेरिका खंडात होतो. बघा, हे लक्षात घ्या. क्रिकेटच्या खेळासाठी प्रसिद्ध असलेली वेस्ट इंडिज बेटे, क्युबा, हे लक्षात राहू द्या. वेस्ट इंडिज बेटे. हवामान बघूया. खंडातील तापमान प्रामुख्याने अक्षांशावर अवलंबून असल्याने ते दक्षिणेकडून उत्तरेकडे कमी होत जाते. हे लक्षात राहू द्या. असे प्रश्न विचारले जाते आपल्याला. खंडातील तापमान प्रामुख्याने अक्षांशावर अवलंबून असल्याने ते दक्षिणेकडून उत्तरेकडे कमी होत जाते. ऋतूनुसारही त्यात फरक पडतो. उन्हाळ्यातील व हिवाळ्यातील तापमानातील फरक उत्तरेकडे वाढत जातो. हिवाळ्यात उत्तरेस जानेवारी महिन्यात 28 अंश सेल्सिअस इतके तापमान असते, तर जुलै महिन्यात 16 अंश सेल्सिअस इतके तापमान असते. नैऋत्येकडील ॲरिझोना वाळवंटी प्रदेशात तापमान जास्त असते व पाऊस अतिशय कमी अशी स्थिती असते. संयुक्त संस्थानाच्या पूर्व किनाऱ्याजवळून वाहणाऱ्या गल्फ उष्ण प्रवाहामुळे येथे तापमान अधिक असते, तर पश्चिम किनाऱ्यावरील कॅलिफोर्नियात थंड सागरी प्रवाहामुळे येथील तापमान पूर्व किनाऱ्यापेक्षा कमी असते. या ठिकाणी हे लक्षात राहू द्या. संयुक्त संस्थानाच्या पूर्व किनाऱ्याजवळून वाहणाऱ्या गल्फ उष्ण प्रवाहामुळे तापमान अधिक असते. इथे बघा, गल्फ उष्ण प्रवाह हे कुठून वाहते? संयुक्त संस्थानाच्या पूर्व किनाऱ्याजवळून वाहते. हे लक्षात राहू द्या. पर्जन्य छायाच्या वितरणावर खंडाच्या प्राकृतिक रचनेचा व त्यावरून वाहणाऱ्या ग्रहीय वाऱ्यांचा परिणाम होतो. हे लक्षात राहू द्या. पर्जन्य छायाच्या वितरणावर कशाचा परिणाम होतो? खंडाच्या प्राकृतिक रचनेचा व त्यावरून वाहणाऱ्या ग्रहीय वाऱ्यांचा परिणाम होतो. अतिउत्तरेस हिमवृष्टी होते. 40 ते 50 अंश उत्तर अक्षवृत्तादरम्यान पश्चिमी वारे वाहतात. ते रॉकी पर्वतामुळे अडवले गेल्याने या भागात प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. या पर्वताच्या पूर्वेस मात्र पाऊस कमी झाल्याने या भागात पर्जन्य छायाचा प्रदेश निर्माण झाला आहे. ही स्थिती आपल्या महाराष्ट्रात सुद्धा आहे का? वारे सह्याद्री पर्वतामुळे अडवले जातात आणि समोर पर्जन्य छायाचा प्रदेश निर्माण होतो. खंडाच्या दक्षिण भागात अटलांटिक महासागरावरील वारे पूर्वेकडून येतात.
त्यामुळे पूर्व भागात जास्त पाऊस पडतो तर पश्चिमेकडे पावसाचे प्रमाण कमी कमी होत जाते. त्यामुळे पश्चिम भागात वाळवंटी प्रदेश निर्माण झाला आहे. मध्यवर्ती मैदानात मात्र मध्यम म्हणजे सुमारे 500 ते 800 मिमी पर्जन्य होतो. पूर्व किनारी भागात फ्लोरिडाजवळ अनेकदा उष्णकटिबंधीय आवर्त वादळे होतात. कॅलिफोर्नियाच्या दक्षिण भागात पाऊस हिवाळ्यात पडतो. अशा प्रकारे पर्जन्यातही विविधता आढळते. नैसर्गिक साधन संपत्ती बघूया. त्यामध्ये आधी जलसंपत्ती बघूया. या खंडामध्ये उत्तरेकडील कॅनडाचा पठारी प्रदेश व पश्चिमेकडील रॉकी पर्वतीय प्रदेश हे प्रमुख जलविभाजक आहे. त्यामुळे खंडातील मुख्य नद्या पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण अशा चारही दिशांना वाहतात. अलास्कामधील मॅकेन्झी ही उत्तर वाहिनी तर रॉकी पर्वतातून वाहणाऱ्या कोलंबिया, कोलोरॅडो इत्यादी नद्या पश्चिम वाहिनी आहे. मिसिसिपी ही मध्यवर्ती मैदानातील महत्त्वाची नदी दक्षिण वाहिनी आहे. तिला मसुरी व ओहियो या उपनद्या मिळतात. पंचमहासरोवरापैकी ओंटारियो सरोवरातून निघणारी सेंट लॉरेन्स ही पूर्व वाहिनी नदी महत्त्वाची आहे. या ठिकाणी पंचमहासरोवरांपैकी ओंटारियो सरोवर आहे हे लक्षात राहू द्या. पंचमहासरोवर म्हणजे 5 सरोवर आहे ज्यांना पंचमहासरोवर म्हणते. त्यापैकी एक आहे हा ओंटारियो. टेनिसी नदीवरील बहुउद्देशीय प्रकल्प जागतिकदृष्ट्या आदर्श ठरला आहे. त्याचा उपयोग पाणी पुरवठा, जलविद्युत, मासेमारी, वाहतूक इत्यादीसाठी होतो. पंचमहासरोवरे, ग्रेट सॉल्ट सरोवर, विनिपेन यासारखी प्रसिद्ध सरोवरे या खंडात आहे. युरॉन व ओंटारियो सरोवरांना जोडणारा नायगरा नदीवरील नायगरा धबधबा पर्यटकांचे खास आकर्षण ठरला आहे. या जलसंपत्तीचा उपयोग मानवाने प्रामुख्याने वीज निर्मिती, उद्योग व शेतीसाठी केला आहे. वनस्पती बघूया. हवामानातील फरकामुळे या खंडातील उत्तरेकडील व दक्षिणेकडील वनस्पतीमध्ये विविधता आढळते. या खंडाच्या अतिउत्तर भागात शेवाळ, नेचे इत्यादी टुंड्रा प्रदेशातील वनस्पती आढळतात. टुंड्रा प्रदेशीय वनस्पती कोणत्या आहेत तर शेवाळ आणि नेचे हे लक्षात राहू द्या. 2 दक्षिण अलास्कापासून लॅब्राडॉरपर्यंत सूचीपर्णी अरण्य आहे. त्यात पाईन, फर, स्प्रूस, लार्च या प्रकारची वृक्ष आहेत. त्यांची लाकूड मऊ असते. फर्निचर व कागद निर्मितीसाठी त्यांचा उपयोग होतो. पश्चिमेकडील पर्वतीय प्रदेशात रुंदपर्णी सदाहरित वने आढळतात. तेथील डगलस, फर, रेड सीझर, हेमलॉक इत्यादी वृक्ष इमारती लाकडासाठी उपयोगी आहे. दक्षिणेकडील वाळवंटी प्रदेशात मात्र निवडुंग, काटेरी झुडपे आढळतात. मध्यवर्ती मैदान गवताळ प्रदेश म्हणून प्रसिद्ध आहे. इथे काय म्हणते, मध्यवर्ती मैदान गवताळ प्रदेश म्हणून प्रसिद्ध आहे. त्याला प्रेयरी प्रदेश म्हणतात. पशुपालन आणि शेती हे येथील प्रमुख व्यवसाय आहे. प्राणी संपत्ती बघूया. खंडाच्या उत्तरेकडील प्रदेशात अस्वले, कॅरिब्यू, मस्क ऑस, सील, कुत्रा हे प्राणी आहे. या प्रदेशाच्या दक्षिणेकडील सूचीपर्णी अरण्यात मिक, बीवर, सिल्वर फॉक्स सारखे केसाळ कातड्याचे प्राणी आहे. प्रेरीचा प्रदेश बायसनसाठी प्रसिद्ध आहे हे लक्षात राहू द्या. बायसन म्हणजे काय, गव्यासारखा प्राणी. प्रेरीचा प्रदेश बायसनसाठी प्रसिद्ध आहे. या भागात प्रामुख्याने वराह व इतर पशुपालन केले जाते. रॉकी पर्वतातील जंगलात काळवीट, हरणे, मस्क रॅट आढळतात. बघा, काळवीट आपण भारतामध्ये सुद्धा बघितलं होतं. मेक्सिकोमधील नद्यांमध्ये सुसरी आहेत. या खंडाच्या पूर्व भागात विस्तृत सागरी किनारे असल्यामुळे मासेमारी मोठ्या प्रमाणावर चालते. न्यू फाउंडलँडजवळ ग्रँड बँक, संयुक्त संस्थानाजवळ जॉर्जेस बँक हे मासेमारी प्रदेश आहे. बघा, ग्रँड बँक आणि जॉर्जेस बँक हे काय आहे तर हे मासेमारी क्षेत्र आहे. हे मासेमारी प्रदेश लक्षात राहू द्या. ब्रिटिश कोलंबिया, अलास्का येथे सोलमन मासे मोठ्या प्रमाणावर मिळतात. मृदा संपत्ती बघूया. उत्तर भागातील जमीन बर्फाच्छादित असते. त्याच्या दक्षिणेला हिमनद्यांनी आणलेल्या गाळामुळे तयार झालेली जमीन बेताची सुपीक आहे. दक्षिण अलास्काची राखाडी रंगाची मृदा सूचीपर्णी अरण्यांना उपयुक्त आहे. मध्यवर्ती मैदानातील मिसिसिपी, मिसूर नद्यांच्या खोऱ्यातील मृदा गाळाची असल्यामुळे हा भाग सुपीक बनला आहे. ही मृदा गव्हाच्या पिकाला उपयुक्त आहे. गहू हे येथील प्रमुख पीक आहे. त्यामुळे हा भाग गव्हाचे कोठार बनला आहे. नदीच्या खोऱ्यामुळे या भागातील शेती व्यवसाय विकसित झाला आहे. मोठ्या प्रमाणावरील यांत्रिक शेती हे येथील वैशिष्ट्य आहे. गव्हाचे जागतिक कोठार हे लक्षात राहू द्या. उत्तर अमेरिका खंडासंदर्भात आहे. खनिज संपत्ती बघूया. खनिज संपत्तीच्या दृष्टीने हे खंड समृद्ध आहे. येथे कोळसा, नैसर्गिक वायू, पेट्रोलियम ही खनिजे मोठ्या प्रमाणावर सापडतात. अलाबामा, मेक्सिकोमध्ये चांदी मिळते. पंचमहासरोवराच्या उत्तरेस तांबे, जस्त, सोने सापडते. कॅलिफोर्नियाचा दक्षिण भाग, मिसिसिपी खोरे हा प्रदेश खनिज तेल क्षेत्रे म्हणून प्रसिद्ध आहे. ॲरिझोनाच्या वाळवंटी भागाजवळ तांब्याच्या खाणी आहे.
हे लक्षात राहू द्या. वाळवंटी भागाजवळ तांब्याच्या खाणी आहे. पर्यावरणीय समस्या बघूया. औद्योगिकरण, स्वयंचलित वाहनांची गर्दी, वाढत्या वसाहती यामुळे अनेक पर्यावरणीय समस्या निर्माण झाल्या आहे. त्यातील काही समस्या पुढील प्रमाणे आहे. जलप्रदूषण बघूया. जलप्रदूषण ही समस्या बघूया. कारखान्यातून पाण्यात सोडल्या जाणाऱ्या विषारी घातक रासायनिक द्रव्यामुळे जलप्रदूषण होते. तसेच अपघातग्रस्त तेलवाहू जहाजातून बाहेर पडणारे लाखो टन तेल यामुळे हे जलप्रदूषण होते. याचा परिणाम समुद्रीय वनस्पतीवर व मासे, कासव इत्यादी जलचरांवर होऊन त्यांचा नाश होत आहे. उदाहरणार्थ सेंट लॉरेन्स, मिसिसिपी नदी व पंचमहासरोवरे यांच्या आजूबाजूचा प्रदेश. हवा प्रदूषण बघूया. खंडाच्या पूर्व किनारपट्टीवरील औद्योगिक विभागातील कारखान्यामधून तसेच असंख्य वाहनातून बाहेर पडणाऱ्या धुळामुळे हवा प्रदूषण होऊ लागले आहे. त्यामुळे आम्ल पर्जन्य होतो. याचा दुष्परिणाम वनांवर व शेतीवर होतो. हे लक्षात राहू द्या. आम्ल पर्जन्य का पडतो? कारण कारखान्यातून आणि वाहनातून बाहेर पडणाऱ्या धुळामुळे हवा प्रदूषित होते आणि त्यामुळे आम्ल पर्जन्य होते. त्याचा दुष्परिणाम वनांवर व शेतीवर होतो. हे लक्षात राहू द्या. दुष्परिणाम आणि आम्ल पर्जन्य का होते? उदाहरणार्थ सन फ्रान्सिस्को, पंचमहासरोवरे, अलाबामा इत्यादी भाग. अनिर्बंध शिकार बघूया. प्राण्यांची अनिर्बंध शिकार झाल्यामुळे प्राण्यांच्या दुर्मिळ जाती नष्ट होऊ लागल्या आहे. यावर उपाय म्हणून या खंडातील देशांनी अभयारण्ये निर्माण केली आहे. त्यामुळे प्राण्यांना संरक्षण मिळाले आहे. उदाहरणार्थ अलास्का व मध्यवर्ती विस्तीर्ण मैदानी भाग. ध्वनी प्रदूषण बघूया. या खंडात विकसित देश असून त्यांच्या शहरी भागात कारखान्यातील यंत्राचे आवाज, लाकूड कटाईच्या गिरण्यातील आवाज, वाहनांचे आवाज, गजबजलेल्या रस्त्यावरील रहदारीचा आवाज यामुळे ध्वनी प्रदूषण बेसुमार वाढले आहे. उदाहरणार्थ अमेरिकेची संयुक्त संस्थाने, कॅनडा इत्यादी. आवर्त वादळे बघूया. उत्तर अमेरिकेत आवर्त वादळामुळे अतोनात नुकसान होते. यांना हरिकेन म्हणतात. बघा, हरिकेन हा आपण न्यूजमध्ये नेहमी ऐकतो शब्द, म्हणून लक्षात घ्या. उत्तर अमेरिकेतील आवर्त वादळांना हरिकेन म्हणतात. ही समस्या विशेषतः पूर्व किनारी भागात दिसून येते. उदाहरणार्थ मेक्सिको. निसर्गातील सर्व साधनसंपत्ती ही मानवाच्या उपयोगासाठी असते. आपण तिचा वापरही करतो, पण हा वापर करताना विविध समस्या निर्माण होणार नाही याचे भान मानवाने ठेवले पाहिजे. म्हणून साधनसंपत्तीचा वापर काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे. हा पाठ इथेच संपते. आपण यावरचे काही प्रश्न बघूया. रिकामी जागा बघूया. उत्तर अमेरिका हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील रिकामी जागा क्रमांकाचे खंड आहे. आपण बघितलं होतं. 3ऱ्या क्रमांकाचे खंड आहे. आणि 1ल्या क्रमांकाचे खंड कोणते आहे? आशिया आणि दुसरा आफ्रिका. उत्तर अमेरिका खंडात मॉन्ट रिकामी जागा हे सर्वात उंच शिखर आहे. आपण बघितलं होतं मॉन्ट मॅकिनले हे सर्वात उंच शिखर आहे. आणि किलिमांजारो हे कुठे बघितलं होतं? आफ्रिका खंडामध्ये. रेनीचा प्रदेश रिकामी जागा या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे. कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? बायसन ह्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे. उत्तर अमेरिकेच्या गवताळ प्रदेशातील मृदा रिकामी जागा या पिकाला उपयुक्त आहे. गहू या पिकाला उपयुक्त आहे. जोड्या लागा बघूया. जोड्या लावा आपल्यासाठी महत्त्वाचं नाही. आपण प्रश्न बघूया. आपण कारणे द्या हे प्रश्न वाचून घेऊया. रॉकी पर्वताच्या पूर्वेस पर्जन्यछायाचा प्रदेश आहे. हे स्थिती आपल्या महाराष्ट्राची संदर्भात आहे. मध्यवर्ती मैदानास गव्हाचे कोठार म्हणतात. उत्तर अमेरिकेच्या नैऋत्य व दक्षिण भागात वाळवंट आहे. हे महत्त्वाचं नाही आपल्यासाठी. हे बघा, उत्तर अमेरिका खंडाच्या नकाशात खालील भाग दाखवा. इथे काही पॉईंट्स दिले आहे बघा. रॉकी पर्वत, अपेलिशियन पर्वत, मिसिसिपी नदी, ग्रँड कॅनन खड, पंचमहासरोवरे. हे पॉईंट्स लिहून ठेवा आणि वरती उत्तर अमेरिका खंड असं लिहून ठेवा. हे आपल्याला विचारलं जातात एक्झाममध्ये. या ठिकाणी हा पाठ संपतो. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. म्हणजेच तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच मिळत राहील. थँक्यू.